एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनल मध्ये। तर आज आपण बघणार आहे लॅम्बर्ट्स बियर्स लॉ। ठीक आहे, तर तुमची डीएफएसएल ची एक्झामची तारीख डिक्लेअर झालेली आहे। ठीक आहे, तर इम्पॉर्टंट टॉपिकचा व्हिडिओ सुद्धा आलेला आहे, तुम्ही बघून घेऊ शकता, डबल अकॅडमीच्या चॅनलवरती आहे। तर बघा, या एक्झाम साठी जे इम्पॉर्टंट लॉज आहेत, ठीक आहे, भरपूर असे लॉज आहेत जे इम्पॉर्टंट आहेत। त्यातील एक लॉ जो आज आपण घेणार आहे तो आहे लॅम्बर्ट्स बियर्स लॉ। ठीक आहे, आता कुठले कुठले लॉज इम्पॉर्टंट आहे याचा सुद्धा एक व्हिडिओ अवेलेबल आहे। आपण वन बाय वन करून काय करणार आहे, लॉज डिस्कस करणार आहे। ठीक आहे, डिस्कस म्हणजे काय, जेवढं इम्पॉर्टंट आहे, जेवढं तुमच्या परीक्षेसाठी गरजेचं आहे तेवढंच आपण याच्यामध्ये बघणार आहे। एक्स्ट्रा फालतू मध्ये आपण डोक्यावरती ताण घेणार नाही, डोक्याचा प्रेशर कुकर बिलकुल सुद्धा करणार नाही। ठीक आहे, जेवढं इम्पॉर्टंट आहे, जिथून प्रश्न येऊ शकतो तेवढंच आपण करणार आहे। तर वन बाय वन करून आपण काय करणार, लॉज करणार आहे। आज आपण लॅम्बर्ट्स बियर्स लॉ करतोय, उद्या आपण वेगळा, अजून तिसऱ्या दिवशी वेगळा, असे वेगवेगळे लॉज आपण बघणार आहे। तर सुरू करूया। बघा, मी स्टेटमेंट वाचते, नंतर आपण फॉर्म्युला बघू। काय आहे बियर्स लॅम्बर्ट्स लॉ, काय स्टेट करतो, इट स्टेट्स दॅट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॅम्पल अँड द पाथ लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ऑब्झर्वन्स ऑफ लाईट। ठीक आहे, म्हणजे जे कॉन्सन्ट्रेशन आहे तुमच्या सॅम्पलचं आणि त्याची पाथ लेंथ काय आहे यावरती ऍब्झॉर्बर डिपेंड असतो। तर किती लाईट ऍब्झॉर्ब होतीये हे डिपेंड कशावरती आहे, कॉन्सन्ट्रेशन वरती आणि तुमच्या कशावरती, पाथ लेंथ वरती। ठीक आहे, आपण ते पुढे डायग्राम सोबत बघणार आहे। याचा फॉर्म्युला आपण बघूया काय आहे। ए काय आहे, ए इज युअर ऍब्झॉर्बन्स, ई काय आहे, हे आहे एप्सिलॉन, एप्सिलॉन म्हणजेच काय, तो मोलर ऍब्झॉर्बिव्हिटी आहे। बी काय आहे, बी तुमचे लेंथ ऑफ लाईट, तुमच्या लाईटची काय लेंथ असणार आहे, दॅट इज युअर बी। कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सी। ठीक आहे, असा हा फॉर्म्युला आहे। हा फॉर्म्युला महत्वपूर्ण आहे आणि याचं स्टेटमेंट महत्वपूर्ण आहे। ठीक आहे, पुढे बघू आपण। तर बघा, आता आपण लॅम्बर्ट्स बियर्स लॉ या डायग्राम वरून बघूया। तर हे काय आहे, एक तुमचं हे सॅम्पल आपण घेतलेलं आहे, इथून काय केलंय आपण, इन्सिडेंट लाईट पास केलेली आहे। ठीक आहे, आपण लाईट पास केलेली आहे। त्यानंतर ही लाईट कशावरती डिपेंड असेल, किती ऍब्झॉर्ब होणार आहे, ऍब्झॉर्बन्स कशावरती डिपेंड असेल, या कॉन्सन्ट्रेशन ज्याच्यामध्ये आहे त्याची लेंथ काय आहे। ठीक आहे, म्हणजे पाथ लेंथ आपण त्याला म्हणतोय। ठीक आहे, तर तुमच्या कॉन्सन्ट्रेशन ज्या याच्यामध्ये आहे कंटेनर मध्ये, त्या कंटेनरची लेंथ म्हणजेच पाथ लेंथ आपण त्याला म्हणूया। आणि काय, कॉन्सन्ट्रेशन, किती कॉन्सन्ट्रेटेड आहे तुमचं सोल्युशन यावरती डिपेंड असणार आहे ऍब्झॉर्बन्स। हे जे सोल्युशन आपल्याला इथपर्यंत दिसतंय ते सोल्युशन टोटल किती तुमची लाईट ऍब्झॉर्ब करणार आहे हे कशावरती डिपेंड आहे, या पाथ लेंथ वरती आणि या सोल्युशन वरती किती सोल्युशन तुमचं काय आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे। ट्रान्समिटेड लाईट, आता जेवढी लाईट ऍब्झॉर्ब झालेली ती इथे ऍब्झॉर्ब झालेली आहे आणि जी लाईट ऍब्झॉर्ब झालेली नाहीये ती काय, ट्रान्समिट होईल। ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं, जर आपण 50, ठीक आहे, फक्त समजण्यासाठी लिहिते, लाईटला आपण आकड्यामध्ये नाही मोजत। ठीक आहे, समजा 50 एवढी लाईट इथून काय केली मी, पास केली, 30 तुमची ऍब्झॉर्ब झाली, 20 तुमची काय होईल, ऍब्झॉर्ब नाही झालेली, बाहेर निघून जाईल। ठीक आहे, तर जी लाईट ऍब्झॉर्ब झाली नाही ती काय होते, बाहेर पडते आणि ती असते तुमची ट्रान्समिटेड लाईट। हा होता तुमचा लॅम्बर्ट्स बियर्स लॉ। याचं स्टेटमेंट महत्वाचं आहे, याचा फॉर्म्युला महत्वाचा आहे। तुम्हाला एकदा लॉ समजला, फक्त एकदा दोनदा रिवाइज करायचा आहे, बाकी काही टेन्शन नाही। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा लॅम्बर्ट्स बियर्स लॉ पूर्ण होऊन जाणार आहे, तुम्हाला बिलकुल सुद्धा कन्फ्युजन राहणार नाही। ठीक आहे, कारण आपण इथं एकदम सिंपल पद्धतीने समजून सांगतो। ठीक आहे, तर बघा, आपण फॉरेन्सिक साठी टेस्ट सिरीज आणलेली आहे 2024 या इयर साठी, तुम्ही बघू शकता। या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला एका वर्षाची व्हॅलिडिटी मिळत आहे, त्यानंतर अनलिमिटेड अटेम्प्ट मिळत आहे, पॅटर्न नुसार 10 टेस्ट मिळतील आणि टोटल टेस्ट याच्यामध्ये 15 असणार आहेत। ठीक आहे, तर आता एक्झाम जवळ आलेली आहे, प्रॅक्टिस करायची आणि रिव्हिजन करायचे जास्तीत जास्त, या दोन गोष्टी महत्वपूर्ण आहेत। आपण असे भरपूर सारे व्हिडिओ अपलोड करणार आहेत तुमच्यासाठी। ठीक आहे, तर आपली बॅच असो किंवा आपली टेस्ट सिरीज असो, तुम्ही जॉईन करू शकता। स्क्रीनवरती खाली जो नंबर शो होतोय त्या नंबरवरती कॉल करून, याची आपल्याकडे बॅच सुद्धा अवेलेबल आहे फक्त तांत्रिक विषयाची। ठीक आहे, तर ती सुद्धा तुम्ही परचेस करू शकता आणि आपण वेगवेगळ्या ज्या तुमच्या एक्झाम्स आहेत गव्हर्नमेंट त्या लॉन्च केलेल्या त्या तुम्ही जॉईन करू शकता। ठीक आहे, तर आजसाठी आपण इथंच थांबतोय, असे भरपूर हेल्पफुल व्हिडिओ आपण डबल अकॅडमीच्या चॅनलवरती टाकणार आहे। ठीक आहे, तर आजसाठी त्याने लाईक करायचंय, हा जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर नक्की लाईक करायचा आहे।
थँक्यू, बाय.